मला सांगावंसं वाटेल की 10वीमध्ये तुम्हाला 90 किंवा 95% मार्क मिळाले याचा अर्थ त्या कन्सेप्ट्स क्लिअर आहेत असं बिलकुल होत नाही. जेई किंवा नीट या परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असतं. IIT मुंबई कॉम्प्युटर सायन्समध्ये फक्त 170 सीट्स आहेत आणि त्याच्यासाठी 15 लाख मुलं कॉम्पीट करतात. जी स्पर्धा आहे त्याचा विचार करता प्लॅन बी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 11वीत जेव्हा येतो मुलगा तेव्हा तो जर मी असं म्हटलं की तो हवेत असतो की 11वी इज नॉट अ रेस्ट इयर, तर 100पैकी एका मुलाला IIT मिळते. सर, आता सध्या आपण एक ट्रेंड पाहतो गेले काही वर्ष की मुलं 10वी नंतर डिप्लोमा चा रूट घेतात. मिलिटरीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षण ऑलमोस्ट फ्री किंवा हायली सबसिडाईज असतं. NDAमध्ये तर तुम्हाला काहीच पैसे द्यावे लागत नाहीत. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये सगळ्या ब्रँचेस आहेत आणि खूप सबसिडाईज तिथं एज्युकेशन आहे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे जे विद्यार्थी 10वी नंतर सायन्स घेणार असतील आणि 11वी आणि 12वी सायन्स घेऊन करणार असतील, तर अशा मुलांना आपण बघतो की जेई, नीट, CET अशा वेगवेगळ्या दिव्यांना पार करून जावं लागतं. त्याचप्रमाणे 8वी, 9वी, 10वी तुम्ही जे गणित आणि सायन्स शिकलेला असाल त्याचा बेसही पक्का असावा लागतो, असं वेगवेगळं आपल्या कानावर येतं. तर हे 11वी, 12वी बोर्डाची परीक्षा, जेई, नीट, CET हे जे सगळं एक शिवधनुष्य आहे ते उचलण्यासाठी कशा प्रकारची तयारी करायची, कशा प्रकारचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स फेस करण्यासाठी कशा प्रकारच्या ट्रिक शिकायच्या वगैरे वगैरे. तर आजचा एपिसोड हा ह्यावर थोडासा आपण घेणार आहोत. एज्युकेशन स्पेशल असं म्हणता येईल. आणि त्याच्यासाठी आज आपण ह्या विषयातल्या एक एक्सपर्ट अशा सरांना इथे बोलावलेलं आहे. तर आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर शेषाद्री नाईक. सर, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आमच्या चॅनलवर. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर स्वतः हे 1982 साली COEP ह्या नामांकित पुण्यातल्या कॉलेजमधनं इंजिनियर झालेले आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कम्प्युटर सायन्समध्ये केलेलं आहे. ते स्वतः इन्फोसिस, KPIT अशा IT कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही काम केलेलं आहे. ते वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, MBA कॉलेजेसमध्ये जाऊन रिक्रुटमेंट पण त्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा असा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स तर आहेच, पण गेले जवळजवळ 15 वर्ष ते 11वी 12वी सायन्सच्या स्टुडंट्सना टीचिंग करतायत, मेंटरिंग करतायत, ॲडवाईस करतायत, करिअर काउन्सिलिंगसुद्धा ते वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारचं आज पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून आज भरपूर साऱ्या टिप्स घेणार आहोत. जी मुलं 10वी नंतर 11वीत सायन्स घेऊन पुढे जायचा विचार करतायत त्यांच्यासाठी हा एपिसोड, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी पण हा एपिसोड अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. भरपूर साऱ्या टिप्स आपल्याला आजच्या एपिसोडमधनं मिळू शकतात, मार्गदर्शन सरांचं मिळू शकतो. तर सर, सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलतर्फे ही एक छोटीशी भेट आपल्याला आम्ही देत आहोत. ही गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती आहे. आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत रासने सराफ, त्यांच्यातर्फे ही मूर्ती आम्ही देत आहोत. रासने सराफ यांचं अशा वेगवेगळ्या गणपती मूर्ती आणि वेगवेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, वेगवेगळ्या अनेक देवतांच्या मूर्तींचं एक दालन आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बरोबर समोर या दालनाला आपण जरूर भेट देऊ शकता आणि अतिशय सुंदर अशा मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याच्याबरोबरच अन्नपूर्णा फूड्स असे आमचे अजून एक गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. त्यांच्यातर्फे हे एक स्नॅक्सचं हॅम्पर आहे. आपल्याला काही वेगवेगळे स्नॅक्स, फराळाचे पदार्थ ऑर्डर करायचे असतील तर ह्यांच्या थ्रू आपण करू शकता. या दोन्ही ब्रँड्सचं
डिस्क्रिप्शन आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथे जाऊन तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. तर सर थोडंसं आता आजच्या गप्पांकडे, आजच्या चर्चेकडे आपण वळूया. तर जसं मी सांगितलं की आजकाल 8वी ते 10वीमधलं जे सायन्स आणि मॅथ्स आहे आणि 11वी 12वीमध्ये आपण जे मॅथ्स सायन्स शिकतो त्याचा कितपत कनेक्शन आहे? निश्चितच त्या दोघांमध्ये कनेक्शन आहे. म्हणजे 8वी 9वी 10वी ज्या तुम्ही कन्सेप्ट शिकता त्या सायन्स किंवा कॉमर्स या दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आता सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर रेशो प्रपोर्शन्स असतात, तर ते सायन्समध्येही लागतात, कॉमर्समध्येही लागतात. फिजिक्समध्ये न्यूटनचे लॉ असतात ते लागतात, किंवा केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स असतात त्या लागतात. त्याच्याशिवाय बायोलॉजीमध्ये तुम्हाला बायोलॉजिकल प्रोसेस लाईक रेस्पिरेशन जे आहे ते पुढं जाऊन सगळं लागतं. आणि एक मला सांगावंसं वाटेल की 10वीमध्ये तुम्हाला 90 किंवा 95% मार्क मिळाले याचा अर्थ त्या कन्सेप्ट्स क्लिअर आहेत असं बिलकुल होत नाही. आणि जर त्या कन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर 11वी 12वीमध्ये तुमचं पर्सेंटेज बरंच खाली येण्याची दाट शक्यता असते. याच्यात अजून एक आस्पेक्ट असा आहे की JEE किंवा नीट या परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असतं. त्याच्यामुळं जर तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर परीक्षक अशा प्रकारचे ऑप्शन सेट केलेले असतात की त्यांनाही माहिती असतं की कोणाचे कन्सेप्ट्स कशा वीक असतात वगैरे. तर त्या दृष्टीने त्यांनी काही ऑप्शन्स सेट केलेले असतात की जे मुलगा पटकन त्याच्यात जाऊ शकतो. त्या ऑप्शन त्याला पटकन वाटतं की हां बरोबर आहे, पण तो चुकीचा असतो आणि निगेटिव्ह मार्किंग घेऊन येतात. तर सर मी सुरुवातीला सांगायला विसरले, आपली COEPN अशी एक अकॅडमी पण आपण चालवता. आपण स्वतः पण COEPN आहात आणि आपल्या टीममध्ये सुद्धा COEP मधले काही शिक्षक आहेत. तर जे पेरेंट्स आपल्याकडे येतात ते काय एक्सपेक्टेशन घेऊन येतात जनरली आपल्याकडे? हा एक चांगला प्रश्न आहे. काय होतं की 10वी नंतर प्रत्येक किंवा ऑलमोस्ट प्रत्येक पेरेंटला असं वाटत असतं की त्याच्या मुलांनी IIT मुंबई कॉम्प्युटर सायन्स इथं ॲडमिशन घ्यावी. हे एक एक्झाम्पल झालं. किंवा BJ मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यावे असं त्याला वाटत असतं. पण IIT मुंबई कॉम्प्युटर सायन्समध्ये फक्त 170 सीट्स आहेत आणि त्याच्यासाठी 15 लाख मुलं कॉम्पीट करतात. ओके. त्याच्यामुळं तुम्ही रिअलिस्टिक व्हायला पाहिजे. तुम्ही थोडंसं प्लॅन B पण तयार ठेवायला पाहिजे. नुसतं एककल्ली विचार करून असं तुम्ही करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाचा कल काय आहे हा पण जाणून घेणं अपेक्षित असतं. आपल्याकडे काय होतं की ट्रॅडिशनल थिंकिंग ज्याला म्हणतो आपण की मुलांनी इंजिनियर व्हावं किंवा डॉक्टर व्हावं हे दोनच पर्याय असतात. पण आज इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत की जसं डिझाईन आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, असे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यांचाही विचार करावा. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला किती मार्क पडले ह्याच्यापेक्षा तुमचा कल काय आहे हे जर तुम्ही जाणून घेतलं, म्हणजे एखाद्या मुलाला 95% पडले पण त्याला डिझाईनमध्येच इंटरेस्ट आहे तर त्यांनी डिझाईनमध्ये ॲडमिशन घ्यावी किंवा डिझाईनच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आणि जी स्पर्धा आहे त्याचा विचार करता प्लॅन B असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. IIT मुंबई कॉम्प्युटर सायन्स ह्याची मनीषा ठेवणं याच्यात काहीही गैर नाही. ते मिळूही शकतं. पण तुम्ही हाही विचार केला पाहिजे की त्याची प्रोबॅबिलिटी किती कमी आहे. त्या दृष्टीने तुम्ही जर प्लॅन B तयार ठेवलात तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. सर बरोबर आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की लिमिटेड सीट्स आहेत आणि प्रत्येक जण काही तिकडे पोचू शकत नाही. त्यामुळे तुमच्या ऑप्शन ज्या रेडी असल्या पाहिजेत. आता 11वीमध्ये जेव्हा स्टुडंट पोचतो, 11वी सायन्स घेऊन जेव्हा अभ्यास सुरू करतो तेव्हा त्याची तयारी कशी केली पाहिजे? कारण कसं आहे 10वीपर्यंत आपण खूप शेल्टर्ड ॲटमॉस्फिअरमध्ये जगतो. आजही शाळा ही तशी पाहिली तर खूप प्रोटेक्टिव्ह ॲटमॉस्फिअर असतं. रोज उठून शाळेत जायचं, एक रुटीन सेट झालेलं असतं, घरी यायचं आणि काय एक 7-8 टेक्स्टबुक दिलेली आहे ते झालं की पुढे जातो. पण 11वीत आल्यावर आणि ते सुद्धा सायन्स घेतल्यावर मला वाटतं ते तितकं सोपं राहत नाही. तर 11वीत जेव्हा स्टुडंट येतो तेव्हा काय बदलतं किंवा काय वेगळं होतं? कशी तयारी करावी लागते? 11वीत जेव्हा येतो मुलगा तेव्हा तो जर मी असं म्हटलं की तो हवेत असतो.
त्याला असं वाटत असतं की मला 90 आणि 95% मार्क मिळालेत, की जे मला 15 दिवसाच्या अभ्यासानंतर मिळाले. 11वी पण तशीच असेल, 12वी पण तशीच असेल. पण त्या दृष्टीने त्याचा अपेक्षाभंग होतो. कारण तुम्ही जर पुस्तकाचा साईज, निव्वळ पुस्तकाचा साईज बघितला तर तो बराच मोठा असतो, त्याची व्याप्ती मोठी असते आणि निगेटिव्ह मार्किंग त्या मुलांनी कधीच फेस केलेलं नसतं. बरोबर. त्या दृष्टीने त्याला ती तयारी करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं मुलांना मी असं सांगेन की 11वी इज नॉट अ रेस्ट इयर. तुम्ही तुमच्या 8वी 9वीच्या कन्सेप्ट्स ज्या असतात त्याच्यावर 11वी बिल्ड होते, त्याच्यावर 12वी बिल्ड होते. त्यामुळे 11वी ह्या त्या दृष्टीने 11वी 12वी हे जे 2 वर्षाचा टप्पा धरला तर 11वी हा पाया आहे. त्यामुळे एकही दिवस तुम्ही रिलॅक्स न होता व्यवस्थित अभ्यास करा आणि 10वीपर्यंत जी सवय जर तुम्ही बाळगली असेल की शेवटचे 15 दिवस अभ्यास करायचं ते ती सोडून रेग्युलरली पहिल्या दिवसापासनं तुम्ही व्यवस्थित प्लॅन्ड प्रकारे अभ्यास केलात तर तुम्हाला 12वी खूप सोपी पडते आणि त्याच्या पुढच्या स्पर्धा परीक्षा त्याच्यातसुद्धा तुम्हाला यश येऊ शकतं. तर मग आता जसं तुम्ही सांगितलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, निगेटिव्ह मार्किंग हे सगळं 12वीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर JEE, नीट आणि CET ह्या परीक्षा सगळ्या होतात आणि सर्वात पहिला म्हणजे JEE मेन्स आणि ॲडव्हान्स यामधनं जे टॉपच्या सीट्स असतात त्या IITsमध्ये जातात, त्याच्यानंतर बिट्स आणि त्याच्यानंतर वेगवेगळी कॉलेजेस. तर सर्वात पहिले आम्हाला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की किती IIT आहेत भारतामध्ये, त्याच्यात नंबर ऑफ सीट्स काय आहेत, किती मुलं बसतात आणि किती मुलं ॲक्च्युली IITत पोचतात, याबद्दल सर थोडं जरा विस्ताराने तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. हा प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याच्यामध्ये बरेच आकडे येतात. त्यामुळं माझी विनंती आहे की जरा नीट लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकावं. 23 IIT आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण 18,000 सीट्स आहेत. त्यापैकी 7 ज्या IITs आहेत त्या जुन्या IITs समजल्या जातात की मुंबई IIT, कानपूर IIT वगैरे अशा. त्याच्यामध्ये 8,000 सीट्स आहेत आणि या सीट्ससाठी साधारणपणे 15 लाख मुलं बसतात. 15 लाख? हो. त्यामुळे तुम्ही जर हिशोब काढलात तर 100 पैकी एका मुलाला IIT मिळते. ओके. 200 पैकी एका मुलाला 7 मधल्या IITs मिळतात. त्यामुळे तुम्ही हा विचार केला पाहिजे की ही जी प्रोबॅबिलिटी ही खूप खूप कमी आहे. बिट्सचा जर विचार केला, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, हे त्याच्या खालोखाल समजलं जातं. त्याच्यामध्ये साधारण त्याच्या दुप्पट शक्यता असते तुम्हाला मिळण्याची. म्हणजे 100 पैकी साधारण 2 किंवा 4 अशी तुम्हाला शक्यता असते. पुण्यातली COAP जर तुम्ही बघितली तर COAPमध्ये इंटेक जो आहे वर्षाचा तो 1,000 मुलं ते घेतात दरवर्षी. त्याच्यासाठी CET असते, त्याच्यासाठी साधारण 6 लाख मुलं महाराष्ट्रातनं बसतात. सगळे महाराष्ट्रातली मुलं काही COAPला जायचं त्यांना नसतं, कारण एखादा मुलगा अमरावतीचा असेल किंवा कराडचा असेल तर तो म्हणतो माझ्याजवळ जे गव्हर्मेंट कॉलेज आहे तिथे मी जाईन. तर त्याचा जर विचार केला तर साधारणपणे 100 पैकी 3 मुलांना फक्त COAP मिळतं. BJ मेडिकल घेतलं तुम्ही तर फक्त 250 सीट्स आहेत. आणि या सगळ्या स्टॅटिस्टिक्समध्ये एक मला अधोरेखित करायला आवडेल की हे जे सगळे आकडे मी सांगितले 18,000, 8,000, 1,000, 250 हे सगळे आकडे कास्ट बेस रिझर्वेशन धरून आहेत. ओके. त्यामुळे या सगळ्याचाही विचार पेरेंट्सनी, मुलांनी करावा. याचा अर्थ असा नाही की या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळूच शकत नाही. व्यवस्थित तुम्ही जर 2 वर्ष नीट अभ्यास केलात, तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि थोडंफार तुमची जी ओरिजिनल कॅपॅबिलिटी आहे ती जर तुम्ही विकसित केली तर तुम्हाला मिळू शकतात. दरवर्षी पुण्यातनं भरपूर मुलं या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जातात. आमच्याही अकॅडमीतनं भरपूर मुलं दरवर्षी या अकॅडमीजमध्ये जात असतात. सर आता एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची जी CET आहे, MHCET आपण ज्याला म्हणतो, त्याची परीक्षा जर तुम्ही दिली तर तुम्हाला महाराष्ट्रातली जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये प्लेसमेंट मिळते का? COAPची वेगळी CET, त्यांची वेगळी CET अशी असते? महाराष्ट्रातले सगळे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला CETमधनं ॲडमिशन मिळू शकते. COAP जर पर्टिक्युलरली बघितलं तर त्याच्यात काही सीट्स JEE म्हणजे जी IITची परीक्षा त्याच्यासाठी पण रिझर्वड आहेत.
तर ते ओके. थोडंसं कॉम्प्लिकेटेड गणित आहे. पण CET करून तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊ शकता. त्याच्यामुळे थोडंसं लोकल कोटा वगैरे असे पण प्रकार असतात. ओके. सर आता आपण IIT बद्दल सांगितलं आणि टॉपच्या 7 IITबद्दल सांगितलं. COEP आहेच, शिवाय पुण्यातली काही ड्रीम कॉलेजेस आहेत, PICT किंवा लोकल इंजिनिअरिंग कॉलेजेस. तर आता मुलं जेव्हा 11वीत येतात, 11वी सायन्स, तेव्हा जो अभ्यास त्यांना करावा लागतो तो 12वीची पण एक परीक्षा आपल्याला पास करायची आहे. त्याच्यात पण काही पर्सेंटेजचे नियम आहेत आणि त्याच्या बरोबरीने JEE आणि CET पण द्यायची आहे. तर ह्याच्यात अभ्यास 10वीपर्यंतचा जो अभ्यास आपण करत आलो आणि 11वी 12वीत आता करायचा आहे, याच्यात तुम्ही काय सल्ला द्याल? कसा अभ्यास करावा मुलांनी? ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की 10वीपर्यंतचा अभ्यास आणि 11वी-12वीचा अभ्यास याच्यामध्ये फरक आहे. कारण 10वीपर्यंत तुम्ही फक्त मेजॉरिटी सब्जेक्टिव्ह उत्तर असतात, तुम्ही हाताने लिहिता. मग तुम्ही जर बघितलं तर पेपर 1 पानी असतो किंवा 2 पानी असतो आणि उत्तरपत्रिका 20 पानी असते. बरोबर. वेरॅज तुम्ही CET किंवा JEE बघितलं तर 30 पानी प्रश्नपत्रिका असते आणि उत्तरपत्रिका फक्त 50 टिक्स असतात. तर हा जो फरक आहे तो तुम्हाला नीट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कन्सेप्ट्स या क्लिअर पाहिजेतच, त्याच्यात काही शंकाच नाही. पण ॲडिशनली तुम्हाला टाईम मॅनेजमेंट, की कमी वेळात तुम्ही कसे काय प्रश्न सोडवू शकता, किंवा या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत JEE किंवा याच्यामध्ये काही प्रश्न असतात. जसं मी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये काही प्रश्न तुमचा वेळ खाण्यासाठी तयार केलेले असतात, की मुलांनी त्याच्यात फसावं आणि 5-1 मिनटं घालवावी. त्यामुळे तो टाळायचा कसा? प्रत्येक प्रश्न हा सोडवलाच पाहिजे असं नाही आहे. यू हॅव टू बी सिलेक्टिव्ह, कुठला प्रश्न घ्यायचा, कुठला सोडायचा. आणि टाईम मॅनेजमेंट, या ज्या गोष्टी असतात या 2 वर्ष तुम्ही व्यवस्थित त्याची तयारी केली पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आम्ही मुलांना कॉम्प्युटर सेंटरमध्ये नेतो, तिथं त्याच प्रकारची परीक्षा किंवा तीच प्रकारचे इंटरफेस मुलांना दाखवतो. त्याच्यामुळं जे नाविन्य असतं की कॉम्प्युटरसमोर बसून कशी टेस्ट द्यायची वगैरे, या सगळ्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर त्याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होतो. आणि मार्गदर्शन तर आहेच. तुम्हाला कशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं की कुठले प्रश्न टाळायचे, कुठले प्रश्न घ्यायचे, कुठल्या प्रश्नावर किती वेळ घालवायचा, कुठल्या कन्सेप्ट्स महत्त्वाच्या असतात, कुठल्या कन्सेप्ट्समध्ये कनेक्शन्स असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 11वी-12वी शिकणं, त्या लक्षात ठेवणं आणि त्याची महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रॅक्टिस करणं, या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. ओके. आपण असं बघतो की काय काय मुलं तर 8वीपासनं तयारी करताय IITची, 11वी-12वी तर करतातच आहेत. तर इतक्या प्रोलॉंग पिरियडमध्ये अभ्यास केल्यानंतर, तयारी केल्यानंतर जर का तुम्ही डिझायर्ड IITमध्ये पोचला नाहीत, तर पुढे जो काही एक प्रकारचा स्ट्रेस म्हणू शकतो किंवा एक निराशा, तर आपल्या आत्तापर्यंतच्या लॉंग टीचिंग करिअरमध्ये किंवा असे काय अनुभव तुम्ही सांगू शकाल का की हा स्ट्रेस कसा मॅनेज करायचा मुलांनी? 11वी-12वीमध्ये मुलांच्यावर भरपूर स्ट्रेस असतो. आमच्याकडे पेरेंट्स येतात आणि ते म्हणतात की आम्ही मुलाला सांगतो की तुला काय करायचं ते कर. असेलही, पण तुम्ही पेरेंट्सचे एकच सोर्स नाही आहे. शेजारपाजारचे असतात, मित्र असतात, त्यांच्या स्वतःचा पण इगो डेव्हलप झालेला असतो. स्वतःच्या काही अपेक्षा असतात मुलांच्या स्वतःकडनं. तर त्या अपेक्षांच्या दृष्टीने तो म्हणत असतो की मला IITमध्ये मिळालीच पाहिजे. पण तुम्ही जसं म्हणालात तसं ती मिळेलच ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळं ही मिळेल का नाही ही 2 वर्ष जी असतात त्याच्यामध्ये स्ट्रेस भरपूर असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एका टेस्टला मुलाला चांगले मार्क मिळाले की तो एकदम वरती जातो. तो म्हणतो की आता मला IIT मिळणार. एका टेस्टमध्ये कमी मिळाले की मी काहीच लायकीचं नाही आहे. त्याचं जे हा जो स्ट्रेस आहे त्याचं जे मॅनिफेस्टेशन जे होतं, ते स्वरूप त्याचं जे दिसतं, त्याच्यामध्ये कित्येकदा नर्वस ब्रेकडाऊन होतात मुलं. परीक्षेत गेल्यानंतर ब्लँक होतात, काहीच आठवत नाही. किंवा एक्स्ट्रीम केसेसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल काही गावामध्ये तर आत्महत्येपर्यंतही ते प्रकरण जाऊ शकतं. त्याच्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही असा विचार केला पाहिजे की माझा प्लॅन B काय आहे, हे जर झालं नाही तर मी काय आहे.
हा एक भाग. दुसरं म्हणजे काही शिस्त तुम्ही बाळगली पाहिजे. तुमची एखादी हॉबी असेल तर ती हॉबी, तर तुम्ही समजा फुटबॉल खेळत असाल तर ते कंटिन्यू करायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही 4 तास फुटबॉलच खेळलं पाहिजे असं नाही, पण अर्धा तास तुम्ही समजा व्हायोलिन वाजवत असाल तर अर्धा तास व्हायोलिन वाजवा. रेग्युलरली व्यायाम करा. या सगळ्या गोष्टी, मित्रांशी चर्चा करा, काही पॉझिटिव्ह गोष्टी ऐका, या सगळ्या गोष्टी, ट्रेकला जा, अशा ज्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा स्ट्रेस कमी होतो. आणि त्याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की दुसऱ्याची तुलना अजिबात करू नका. तुम्ही स्वतः आहात, तुम्ही वेगळे आहात. याला 10 तास अभ्यास करून माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले, मी 12 तास अभ्यास केला तरी मला कमी मिळाले, याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही स्वतःकडे बघा. ॲम आय अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ दॅन आय वॉज यस्टरडे. कालच्यापेक्षा काल जी चूक केली होती मी आज केली नाही. हे जर तुम्ही अचीव केलं तर हळूहळू तुमची प्रगती होत राहील आणि स्ट्रेस जो आहे तो तुमच्या म्हणजे तुमच्या ताब्यात राहील. सर, आता थोडंसं जेव्हा आपण इंजिनिअरिंग काही कारणांनी आपलं नाही झालं, आता जसं तुम्ही सांगितलं प्रायव्हेट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्मेंट सोडून बाकी काही कॉलेजेस आहेत, इथे पण काही कारणांनी सपोज नाही आपल्याला जाता आलं, तर मग त्याच्या व्यतिरिक्त काय ऑप्शन्स आहेत जी मुलं 12वी सायन्स घेऊन करतात, अशा मुलांनी अजून कुठले ऑप्शन्स त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत का? हा पण एक चांगला प्रश्न आहे. फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिसिन ह्याच्या पलीकडे पण जग आहे. भरपूर प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि दिवसेंदिवस नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अगदी साधी गोष्ट घ्यायची झाली तर डिझाईन आहे, आर्किटेक्चर आहे, लॉ आहे, त्याच्यानंतर BBA आहे. तुमचा समजा घरचा बिझनेस असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा MBA असे करू शकता, ज्याच्यामध्ये फॅमिली बिझनेस वेगळ्या लेवलला आपण कसं घेऊन जाऊ शकतो ते आहे. फूड टेक्नॉलॉजी आहे आणि खूपच अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. इंटरडिसिप्लिनरी काही अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं लॉ आहे किंवा बिझनेस मॅनेजमेंट मी तुम्हाला म्हटलं तसं हे आहे. किंवा तुम्ही सरळ सायन्स सोडून कॉमर्सही करू शकता, आर्ट्सही करू शकता. खूप प्रकारच्या आपण संधी अवेलेबल आहेत सध्या. ओके सर, आता सध्या आपण एक ट्रेंड पाहतो गेले काही वर्ष की मुलं 10वी नंतर डिप्लोमा चा रूट घेतात. म्हणजे ज्यांना मे बी JEE CETच्या रूटनी नाही जायचं आहे, ते सगळं एक आपण म्हणू शकतो की एक रेस आहे, त्या रेसमध्ये आम्हाला सहभागी नाही व्हायचं आहे, डिप्लोमाचा रूट घेऊन सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग करता येतं. तर ह्या ऑप्शनबद्दल काय सांगाल? तुम्ही स्वतःसुद्धा गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये थोडे वर्ष लेक्चरर म्हणून होता, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबरोबर अजून एक चांगला कनेक्ट आहे. तर डिप्लोमाबद्दल काय सांगाल सर? त्याचे डिप्लोमा करण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. तर आपण आधी फायदे बघू. 10वीला चांगले मार्क मिळालेले असतात, 90-95% मिळालेले असतात, तर चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच तुम्हाला मिळू शकते. डिप्लोमाचा दुसरा फायदा आहे की 3 वर्षात, म्हणजे जेव्हा तुम्ही 10वी साधारण 16व्या वर्षी होता, 3 वर्षात 19व्या वर्षी तुम्ही कमवते होऊ शकता. तुमच्याकडे अर्थार्जनाचा मार्ग येऊ शकतो. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. पण ह्याच्याबरोबर काही तोटे पण आहेत. तोट्यामध्ये पहिला महत्त्वाचा तोटा असा आहे की तुम्ही CETचा मार्ग जर निवडला असतात किंवा JEEचा, तर ती ब्रँच जी आहे ती तुम्ही 2 वर्ष उशिरा, म्हणजे तुमच्या वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही निवडली असती की मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे का मला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं आहे. तुम्ही 18व्या वर्षी ठरवलं असतं की जे तुम्हाला 16व्याच वर्षी ठरवायला लागतं. त्यामुळे त्या दृष्टीने तुमचं एक्सपोजर, तुमची मॅच्युरिटी, या सगळ्या गोष्टी 2 वर्ष तुमच्या मागे असतात. त्यामुळं चुकीचा डिसिजन घेण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर कधीकधी असं होतं की हा जो चुकीचा डिसिजन आहे कधीकधी तुम्हाला आयुष्यभर पुढे न्यावा लागतो. कारण असं नाही होऊ शकत की मी या ब्रांचमध्ये डिप्लोमा केला आणि त्या ब्रांचमध्ये मी इंजिनिअरिंग करतो. सेकंड इयरला असतात, म्हणजे डिप्लोमा केल्यानंतर सेकंड इयर डिग्रीला डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकते. पण तुमची ब्रांच कदाचित तुम्हाला जी हवी आहे ती त्या काळात ती मिळणं हे अवघड आहे. डिग्रीसाठी म्हणजे सेकंड इयर डिग्रीसाठी स्पर्धा पण खूप आहे.
तुम्हाला जर वाटत असेल की CETपेक्षा हा रूट सोपा आहे, तसं नाही आहे. तो तितकाच अवघड असू शकतो. डिप्लोमाचा एक तोटा असा असू शकतो की तुम्हाला जर नंतर वाटलं की मला कॉमर्स करायचं आहे हां. किंवा माझ्याकडे एक डिग्री पाहिजे, आपण इंजिनिअरिंगचे पैसे तुम्हाला परवडत नाही आहेत, प्रायव्हेट इंजिनिअरिंगचे पैसे परवडत नाहीत, अशी जर परिस्थिती असेल आणि तुम्हाला वाटलं की बाबा नाही मला कॉमर्सच घ्यायचं आहे, मला आर्ट्स घ्यायचं आहे, तर 11वी-12वी तुम्हाला परत रिपीट करावी लागते. ओके. म्हणजे जसं इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते, तशी आर्ट्स किंवा कॉमर्सला नाही मिळू शकत. तुम्हाला 11वी-12वी परत करावी लागते. हे त्याचे तोटे आहेत. त्यामुळं डिप्लोमा हा एक जरी आकर्षक पर्याय वाटत असला तरी माझं सांगणं असं आहे की तुम्ही साकल्याने विचार करा, सर्व दृष्टीने विचार करा. माझी आर्थिक परिस्थिती, मी पुढे जाऊन काय करणार आहे, ब्रांच शुअर आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करून मगच त्यात उडी टाका, असं माझं सांगणं आहे. ओके. हा खूप चांगला पॉईंट सांगितला, कारण मला वाटतं गेले 2-3 वर्ष आपण बघतो की खूप टॉपर स्टुडंटसुद्धा हा रूट घेतात, जे ऑफकोर्स जसं तुम्ही सांगितलं शुअर आहेत किंवा आधीच त्यांचं ठरलेलं आहे की कुठला माझा स्ट्रॉंग पॉईंट कुठला आहे आणि कुठलं इंजिनिअरिंग मला झेपू शकतं वगैरे वगैरे. तर सर एक पॉईंट मला आधी विचारायचा होता, तो मी आता विचारते की असंही होत असेल तुमच्या अनुभवामध्ये, तुम्ही इतके स्टुडंट, हजारो स्टुडंट्स तुम्ही हँडल केलेले आहेत, की 11वी नंतर सुद्धा मुलं सायन्स सोडतात किंवा अगदी 12वी नंतर सुद्धा सोडतात. तर मग हे पुढे हे कसं, म्हणजे हे कसे हँडल करता तुम्ही अशा केसेस? साधारणपणे मी बघितलं आहे की 12वी नंतर काही मुलं नक्कीच सोडतात सायन्स. एक तर काय होतं की त्यांना लक्षात येतं की हे झेपत नाही. दुसरं म्हणजे सायन्सला जी मेहनत करावी लागते, ती मेहनत करायची त्यांची तयारी नसते. त्या दृष्टीने त्यांच्या 2 वर्षात लक्षात येतं की अरे दिस इज नॉट माय कप ऑफ टी, मला हे झेपत नाही आहे. त्यामुळं ते सोडतात. 11वी नंतर सोडणारे कमी असतात, कारण मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं तसं मुलांची 11वीमध्ये मानसिकताच नसते अभ्यास करायची. त्यामुळं सायन्स अवघड आहे का सोपं आहे हे कळायलासुद्धा त्यांची त्या पिरियडमध्ये त्यांना कळतच नाही. जेव्हा 12वी पूर्ण होते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे हे फार अवघड प्रकरण आहे. त्यामुळं काही लोक सोडतात, पण अगदीच कमी, म्हणजे 12वी नंतर सोडणारे जास्त प्रमाण आहे त्याच्यामध्ये. ओके. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की ते चांगलं आहे का, तर मी म्हणेन नक्कीच. तुम्हाला जितका लवकर कळेल तुमचं आवड आणि नावड हे तुम्हाला जितक्या लवकर कळेल तितका तुमचा फायदा होईल. 40व्या वर्षी तुम्हाला कळलं की मी इंजिनियर व्हायलाच नको होतं, इट्स टू लेट. बरोबर. पुण्यामध्ये भरपूर साऱ्या डिफेन्स इन्स्टिट्यूट्स पण आहेत. सायन्सच्या विषयावरच आपण बोलतो आहोत म्हणून हाही एक प्रश्न विचारावासा वाटतो मला की NDA ही एक प्रेस्टिजियस खूप परीक्षा मानली जाते. म्हणजे जनरली आपण बघतो की पूर्वापार जर आजोबा पण NDAमध्ये असले, वडील पण असले, तर मुलगा हा ऑटोमॅटिकली नॅचरल प्रोग्रेशननी जातो. पण असेही काही स्टुडंट्स आपण बघतो की दे ब्रेक द बॅरियर्स आणि फर्स्ट लेवल NDA असे पण असणारच नक्कीच. तर मग ही परीक्षा कशी आहे, किती सोपी आहे, टफ आहे, आणि इथे जाऊन डिफेन्स रिलेटेड अपॉर्च्युनिटीज काय काय आपण एक्सप्लोर करू शकतो? ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला नॉर्मल ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे नॉर्मल सिव्हिलियनला म्हणू आपण, सिव्हिलियनला त्याच डिफेन्स साईडला पण आहेत. म्हणजे NDA तुम्ही जे म्हटलं ती आहे, किंवा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे, किंवा आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगसाठी आहे, मेडिसिनसाठी आहे, NDAसाठी आहे, लॉसाठी आहे. सगळ्या प्रकारची लोक मिलिटरीला लागतात आणि त्याच्यासाठी त्यांच्या आहेत इन्स्टिट्यूट्स. तर मिलिटरीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षण ऑलमोस्ट फ्री किंवा हायली सबसिडाईज असतं. NDAमध्ये तर तुम्हाला काहीच पैसे द्यावे लागत नाहीत. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये सगळ्या ब्रँचेस आहेत आणि खूप सबसिडाईज तिथं एज्युकेशन आहे. दुसरा त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला ॲश्युअर्ड जॉब मिळतो. तुम्हाला बॉन्ड साईन करावा लागतो, हा थोडासा त्याचा तोटा आहे, म्हणजे प्लस मायनस त्याच्यात आहे, पण बॉन्ड साईन करावा लागतो, पण ॲश्युअर्ड जॉबही मिळतो. तुम्हाला एक सिक्युअर्ड लाईफ त्याच्यातनं मिळतं. त्यामुळं ज्यांना ती ॲस्पिरेशन आहे
त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं आहे. फक्त पुण्याची टिपिकल टेंडन्सी अशी असते की पुणं सोडायचं नाही. ते मात्र तिथं होणार नाही. तुमचं भारतामध्ये कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. मिलिटरीत जर तुम्हाला जायचं असेल तर एक महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे तुमची आता इंजिनिअरिंगची स्किल्स म्हणा किंवा NDAची स्किल्स जी काय ते बघतात, इंटलेक्च्युअल लेवलला जे बघतात, त्याच्याशिवाय फिजिकल हे खूप महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे 1% जरी खोट असेल तरी ते घेत नाही. तुम्ही कितीही चांगले असाल, तुमचा NDA पहिल्यांदा रिटर्न एक्झाम असते, इंटरव्ह्यू असतो आणि सगळ्यात शेवटी मेडिकल असतं. जरी तुम्ही पहिल्या 2 स्टेजेसमध्ये टॉपर असलात आणि मेडिकलमध्ये कुठेही बारीकसा पॉईंट जरी आला तरी ते तुम्हाला सिम्पल रिजेक्ट करतात. तेव्हा मेडिकल किंवा फिजिकल फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. तर ज्यांना हा रूट घ्यायचा आहे त्यांनी 11वी-12वीमध्ये भरपूर वेळ, म्हणजे आधीपासूनच पण 11वी-12वीमध्ये विशेषतः भरपूर वेळ हा फिजिकल ट्रेनिंगसाठी घालवला पाहिजे. ओके सर, तर आता डिफेन्सबद्दल तुम्ही सांगितलं. डिफेन्स पण ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तसंच जेव्हा आपण प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं इंजिनिअरिंग करतो किंवा BSc करतो किंवा BBA करतो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज कशा प्रकारच्या आहेत अवेलेबल? जेव्हा तुम्ही IIT किंवा COEP वगैरे बघता तर 100% प्लेसमेंट असतं त्याच्यामध्ये. पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तसं नसतं. तर त्याच्यासाठी मुलांना स्वतःला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे स्वतः जाऊन पुणे, मुंबई, औरंगाबाद वगैरे अशा शहरामध्ये जाऊन त्या प्रकारचे जॉब्स त्यांना बघावे लागतात. कित्येक वेळा असं होतं की ते करूनसुद्धा त्यांना जॉब मिळत नाही. मग ज्याला अपस्किलिंग म्हणतात तसं करायला लागतं की CADचा एखादा कोर्स कर, पायथनचा एखादा कोर्स कर. असे कोर्सेस करून तुम्ही एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने अजून एक स्टेप पुढे जाऊ शकता. म्हणजे एम्प्लॉयर तुम्हाला घेऊ शकतो. अशा गोष्टी असतात. त्याच्याशिवाय म्हणजे तुम्हाला गव्हर्मेंट जॉब्स मिळू शकतात. म्हणजे ग्रॅज्युएशननंतर तुम्ही MPSC, UPSC हे मार्ग जोखाळू शकता. त्याच्यातनं तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. बँकेच्या परीक्षा असतात. बँकेच्या परीक्षा देऊन तुम्ही बँकेचे ऑफिसर होऊ शकता. त्याच्याशिवाय तुम्हाला जर अजून शिकायचं असेल तर मास्टर्स करू शकता. तुम्ही परदेशी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. मला एक सांगणं इथं महत्त्वाचं वाटतं की जेव्हा तुम्ही डिग्री करता तेव्हा तुम्ही नुसता अभ्यास न करता स्वतःचा विकास कसा करता येईल, स्वतःचं व्यक्तिमत्व कसं वाढवता येईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बोलता येतं का, तुमचा सभाधीटपणा चांगला आहे का, तुम्ही 4 चौघात कसे बोलता, कसे राहता. भारी कपडे वापरणं म्हणजे चांगलं राहणं नाही आहे. तुम्ही व्यवस्थित राहता का, व्यवस्थित बोलता का, आय कॉन्टॅक्ट होतो का वगैरे या ज्या गोष्टी असतात या तुम्ही 4 वर्षात विकसित केल्या पाहिजेत. एखादं नवीन स्किल तुम्ही ॲक्वायर केलं पाहिजे. जसं तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकली पाहिजे किंवा एखादं, तर मी तुम्हाला जसं म्हटलं की मेकॅनिकल इंजिनियर आहे पण तो पायथॉनचा कोर्स करतो आहे. असं एखादं क्रॉस टाईपचं स्किल तुमच्याकडं असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. तुम्ही जसं मगाशी म्हटलं तसं मी खूप इंटरव्ह्यूजमध्ये गेलेलो आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत एक्सपिरियन्स लोकांचे. इंटरव्ह्यूवर काय बघतो की त्याच्यासमोर 100 मुलं असतात आणि त्याला फक्त 2 मुलं घ्यायची असतात. त्यामुळं ही इज लुकिंग फॉर अ डिफरन्शिएटर की हा मुलगा समोर आलेला हा कसा वेगळा आहे. आणि ते फक्त मार्क नसतात. बरोबर. हा वेगळं काय देऊ शकेल माझ्या कंपनीला आणि त्या कंपनीला त्याचा डायरेक्टली उपयोग होईल असं नाही आहे. पण बाबा हा चांगला बोलू शकतो, हा जर माझ्या टीममध्ये आला तर मी ह्याला क्लायंटशी बोलायला पाठवू शकतो. हा जर मला कॉन्फिडन्स असेल तर मी त्याला पटकन घेईन. एखादा मुलगा जर मला वाटलं की खूप हुशार आहे पण ह्याच्याकडे बोलण्याचं स्किलच नाही आहे तर मी 2दा विचार करीन की अरे ह्याच्यापेक्षा हा दुसरा मुलगा आहे, ह्याला बऱ्यापैकी येतं, ह्याला मी ट्रेन करीन. जी काही स्किल्स त्याच्याकडे नाही आहेत हे मी ट्रेन करू शकतो. पण सॉफ्ट स्किल्स जी आहेत ती ट्रेन करायला खूप वेळ लागतो आणि ते होईलच ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळं तुम्ही या 4 वर्षाचा उपयोग स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करणे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करणे, वाचन करणे, एखादं स्किल ॲक्वायर करणे, या सगळ्या गोष्टी, जनरल नॉलेज ॲक्वायर करणे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही 100 कॅन्डिडेट्समध्ये वेगळे दिसता आणि मग इंटरव्ह्यूअरला तो सिलेक्ट करणं खूप सोपं जातं. जेव्हा आपण कुठली स्ट्रीम पुढे घ्यायची ह्याचा विचार करतो
तेव्हा मला वाटतं सगळ्यांनी सर्वांगीण सगळ्या फॅमिलींनी बसून एकत्र विचार करून मग ते फील्ड निवडलं गेलं पाहिजे. एस्पेशली पेरेंट्सना मला वाटतं आपल्या मुलाचा कल माहीत असतो. आजकालच्या मुलांना स्वतः पण काय करायचं हे बहुतांशी माहीत असतं, पण तरीसुद्धा तुम्ही जसं सांगितलं की सायन्स जर तुम्ही घेतलं तर कुठलंही वर्ष हे रेस्ट इयर न समजता पहिल्या दिवसापासनं कन्सिस्टन्सी ठेवून जर का तुम्ही अभ्यास केला आणि थोडी स्किल्स जी तुम्हाला वेगळ्या प्रकारची एक स्किल्स तुम्हाला शिकावी लागतात की रनिंग अगेन्स्ट टाईम, त्याच्यानंतर थोड्या ट्रिक्स तुम्हाला आल्या पाहिजेत की जसं तुम्ही सांगितलं 5 मिनटं जाईल असं गणित मुद्दामून दिलं जातं, पण त्याच्यावर किती वेळ घालवायचा, किंबहुना कुठल्या गणितावर वेळ घालवायचा वगैरे वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग, हे आपण आधी कधीही फेस केलेलं नसतं. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमधनं आपण मला वाटतं भरपूर काही शिकलो. सरांचा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, त्यातनं त्यांनी भरपूर साऱ्या टिप्स आपल्याला दिल्या. तर 11वीमध्ये सायन्स घेऊन इंजिनिअरिंगचा विचार जर आपण करत असाल तर मला वाटतं ह्या सगळ्या सरांनी ज्या टिप्स दिल्या त्या सगळ्या वापरून मनाची तयारी आणि थोडीशी अभ्यासाची तयारी पण आपण ठेवली पाहिजे. एक पॉईंट मी फक्त ॲड करतो, तुम्ही जे म्हटलात त्याच्यामध्ये की 11वी 12वी या विशेष वर्षामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहणं, घरच्यांनी सुद्धा ते मुलाला पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मार्क हे येत जात असतात, पण तुमचं जे ॲटिट्यूड आहे ती कायम राहते. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन करणं या 2 वर्षामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यश तुम्हाला मिळेल, आज ना उद्या ते यश मिळणारच आहे, हा तुम्हाला विश्वास पाहिजे. आणि तो जर असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. IIT बॉम्बे असो किंवा कुठलंही प्रायव्हेट कॉलेज असो, तुम्ही चांगले इंजिनियरच होणार. ओके, तर मित्रांनो, ऑन दिस पॉझिटिव्ह नोट मला वाटतं आपण इथेच थांबू. एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा सरांसाठी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आम्ही ते सरांपर्यंत पोचवू आणि तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय मिळेल. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरचे एपिसोड घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला लवकरच येऊ. धन्यवाद. धन्यवाद.